कधी-कधी आपलं सुखी, साधं सरळ जीवन एका अनोळखीच्या येण्याने किती भयानक वळण घेऊ शकतं, हे कोणालाही कधी कल्पनाही नसते. वश ही गोष्ट आहे एका कुटुंबाची. बाप, आई आणि त्यांच्या 2 मुलांची. पण त्यांचा शांत, प्रेमळ संसार एका पाहुण्याच्या आगमनानं हळू अंधारात उडला जातो. तो पाहुणा म्हणजे प्रताप, जो आपल्या मोहजालाने आर्या नावाच्या मुलीला आपल्या वशात घेतो आणि त्यानंतर जे घडतं, या कुटुंबाच्या आयुष्याला एका भयावह स्वप्नात ढकलून देतं. वश ही फक्त भूतप्रेतांची गोष्ट नाही, तर ती आहे मनुष्याच्या मनावर ताबा मिळवण्याच्या खेळाची, जिथे विश्वास, भीती आणि अलौकिक शक्तीची टक्कर आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला आपण एक माणूस पाहतो, जो एक मृत उंदीर हातात घेऊन जात असतो. घरी पोहोचल्यावर तो एका बाउलमध्ये चहापत्ती आणि तो मृत उंदीर घेऊन एका खोलीत जातो. आता तो याचं काय करणार आहे हे आपल्याला पुढे कळेलच. यानंतर सीन बदलतो आणि आर्या नावाच्या मुलीवर येतो, जी आपल्या कॉलेजमध्ये असते. तिचे वडील अथर्व तिला न्यायला येतात. अथर्व हा एक पायलट असतो. गाडीतून घरी जाताना आर्या आपल्या वडिलांना सांगते की तिचा ग्रुप ट्रिपवर चालला आहे आणि तिलाही जायचं आहे. पण अथर्व नकार देतो, कारण त्या ट्रिपमध्ये मुलंसुद्धा येणार होते. तरीही आर्या हट्ट धरते की तिला ट्रिपवर जायचंच आहे. घरी पोहोचल्यानंतरही हेच डिस्कशन चालू असतं की आर्या ट्रिपवर जाईल की नाही. शेवटी आर्याच्या म्हणण्यावरून अथर्व मान्य करतो, पण तो बोलतो की तू ट्रिपवर जाऊ शकतेस, पण एका अटीवर. तुझ्या सगळ्या फ्रेंड्सचे नंबर मला द्यावे लागतील आणि तू जिथे जिथे जाशील तिथली लाईव्ह लोकेशन मला शेअर करावी लागेल. हे ऐकून आर्या आधी नकार देते की मी असं काही करणार नाही, पण ट्रिपसाठी नंतर ती होकार देते. यानंतर अथर्व सांगतो की अजून ट्रिपला वेळ आहे, तोपर्यंत आपण एकत्र चांगला वेळ घालवण्यासाठी आपल्या फार्म हाऊसला जाऊया. दुसऱ्या दिवशी हे सगळे फार्म हाऊसकडे निघतात. अथर्वच्या फॅमिलीमध्ये आर्याची आई वीणा आणि एक लहान भाऊ अंश असतो. रस्त्यात त्यांना भूक लागते म्हणून ते एका ढाब्यावर थांबतात. तिथे अथर्व सगळ्यांसाठी पराठे मागवतो, पण आर्या पराठे खायला नकार देते, कारण ते खूपच ऑइली असतात. मग अथर्व स्वतः चहा घ्यायला जातो, पण त्याच्याकडे 10 रुपये सुटे नसतात. तेवढ्यात तिथे बसलेला एक अनोळखी माणूस येतो आणि अथर्वला 10 रुपये देतो. म्हणतो की कधी कधी अशी परिस्थिती येते, आपण हे पैसे घ्या. अथर्वही जास्त विचार न करता त्या पैशांमधून चहा घेतो आणि आपल्या टेबलवर येऊन बसतो. थोड्याच वेळात तो अनोळखी माणूस अथर्वच्या फॅमिलीजवळ येतो. मग तो बोलायला सुरुवात करतो आणि आपलं नाव प्रताप असल्याचं सांगतो. प्रताप पाहतो की आर्या आपला पराठा खात नाहीये. तेव्हा तो हसत म्हणतो, हा तर अन्नाचा अपमान आहे. म्हणून तो आर्याला पराठा खाण्यास सांगतो, पण आर्या नकार देते. तेव्हा प्रताप आपल्या खिशातून एक डबी काढतो आणि म्हणतो, यामध्ये साखर आहे. आता तू ठरव की साखर खायची आहे की हा पराठा. आर्या पराठा खाणं टाळण्यासाठी साखर खाते. आर्याच्या फॅमिलीला ही सगळी एक मस्ती वाटते आणि ते हसू लागतात. पण साखर खाल्ल्यावर लगेचच आर्याला काहीतरी विचित्र जाणवू लागतं आणि प्रताप तिला पुन्हा पराठा खायला सांगतो. आश्चर्य म्हणजे आर्या शांतपणे त्याचं ऐकते आणि पूर्ण पराठा खाते. यानंतर सगळी फॅमिली थेट फार्म हाऊसकडे निघते. तेवढ्यात पुन्हा प्रताप आर्याच्या जवळ येतो आणि तिला बिस्किट देतो. सांगतो की हे फार्म हाऊसवर गेल्यावरच खा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आर्या प्रतापचं ऐकते. याआधी ती तर घरच्यांचंही ऐकत नसे. फार्म हाऊसवर पोहोचल्यावर आर्या सगळ्यात आधी ते प्रतापने दिलेले बिस्किट खाते. म्हणजेच प्रतापने तिच्यावर काहीतरी प्रभाव टाकला होता. नंतर संपूर्ण फॅमिली फार्म हाऊसमध्ये एन्जॉय करू लागते. थोड्या वेळाने आर्याची आई वीणा बघते की प्रताप फार्म हाऊसच्या बाहेर उभा आहे. ही खूप वियर्ड गोष्ट होती, कारण तो त्यांच्या मागे मागे इथपर्यंत आला होता. वीणा लगेचच हे अथर्वला सांगते आणि अथर्व प्रतापला भेटायला जातो. तेव्हा प्रताप सांगतो की त्याचं फार्म हाऊससुद्धा जवळच आहे, पण येताना त्याची गाडी खराब झाली आणि त्याच्या फोनमध्ये ना नेटवर्क आहे ना बॅटरी. म्हणूनच तो अथर्वच्या फार्म हाऊसचा लँडलाईन वापरायला बोलतो, जेणेकरून आपल्या मुलाला मदतीसाठी बोलावू शकेल. अथर्वला हे सगळं नॉर्मल वाटतं आणि तो त्याला आत बोलावतो. मग प्रताप लँडलाईनवर नंबर फिरवतो, पण तो फोन लागतच नाही आणि प्रताप वारंवार आर्याकडेच पाहत असतो की ती आता कुठे आहे. आर्या स्विमिंग पूलमधून आपल्या रूममध्ये जायला निघते, तेव्हा प्रताप तिला हाक मारतो. इथे आर्या प्रतापचं सगळं ऐकत होती आणि तिने स्वतःवरचं नियंत्रणही हरवलेलं होतं. इतकंच नव्हे तर प्रताप आर्याच्या लहान भावाला अंशलाही ओरडतो, जणू तो त्यांच्याच घराचा सदस्य आहे. हे पाहून वीणा अथर्वला सांगते की प्रतापला आता घराबाहेर पाठव, कारण तो एक अनोळखी माणूस आहे जो त्यांच्या घरात घुसलाय आणि हा त्यांचा फॅमिली टाईम आहे. पण अथर्व म्हणतो की ही फक्त थोड्या वेळाची गोष्ट आहे, आपण मदतच तर करत आहोत. प्रताप नाश्ता करून निघून जाईल. यानंतर प्रताप आर्याशी बोलतो आणि तिला विचारतो, तेव्हा आर्या त्याला सगळी माहिती सांगते. अगदी लद्दाख ट्रिपलाही ती जाणार आहे, पण तिचे वडील आधी तयार नव्हते. आता मात्र त्यांनी होकार दिला आहे. म्हणजे आर्याने प्रतापला बऱ्याच वैयक्तिक गोष्टी सांगून टाकल्या होत्या. मग प्रताप म्हणतो, तू कोणत्याही ट्रिपवर जाणार नाहीस.
आता तू माझ्यासोबतच माझ्या घरी येशील. इतक्यात अंश आर्यावर एक बॉल फेकतो. हे पाहून प्रताप आर्याला बोलतो की याला एक जोरात चमाट मार. आर्या तसंच करते आणि अंशच्या गालावर चापट मारते. अंश रडायला लागतो. हे बघून अथर्व आणि वीणा आर्याला ओरडतात की आपल्या भावाला असं कोण मारतं. त्यावर आर्या म्हणते, मला अंकलने हे असं करायला सांगितलं होतं. हे कोण अथर्व आणि वीणा प्रतापवर खूप चिडतात की हा बाहेरचा माणूस त्यांच्या घरात असं सगळं का करतो आहे. नंतर डिनर करताना प्रताप पुन्हा त्यांच्या वैयक्तिक गोष्टींमध्ये बोलू लागतो. अथर्व त्याला गप्प बसायला सांगतो. त्यावर प्रताप म्हणतो, मला तुमच्या फॅमिलीबद्दल सगळी माहिती आहे. आणि मग तो सांगतो की आर्याचा एक बॉयफ्रेंड आहे. हे ऐकून अथर्व आश्चर्यचकित होतो. मग प्रताप आर्याला सांगते की आपल्या बॉयफ्रेंडला फोन करून ब्रेकअप कर आणि आर्या तसंच करते. हे पाहून आर्याचे घरचे घाबरून जातात की हे काय घडतंय. मग अथर्व प्रतापला घरातून निघून जाण्यास सांगतो. पण प्रताप म्हणतो, मी आता कुठेही जाणार नाही. तेव्हा अथर्व प्रतापचा हात पकडून त्याला बाहेर काढायला लागतो. पण प्रताप आर्याला सांगतो, आपल्या घरच्यांना सांग की मला बाहेर काढू नये. हे ऐकून आर्या तसंच करते आणि आपल्या आईवडिलांशीच प्रतापसाठी भांडते. इतकंच नव्हे तर ती आपल्या वडिलांनाही ढकलते आणि म्हणते, अंकल कुठेही जाणार नाहीत. हे पाहून स्पष्ट होतं की प्रतापने आर्याला आपला वशात केलं होतं. म्हणूनच ती इतक्या वेड्यासारखी रिॲक्ट करत होती. मग प्रताप अथर्वला दाखवण्यासाठी आर्याला चहापत्ती खायला सांगतो आणि आर्या पूर्ण चहापत्ती खाते. यानंतर प्रताप आर्याला जे काही करण्यास सांगतो ते सगळं ती करत जाते. म्हणजेच प्रतापचं तंत्र खूपच शक्तिशाली होतं, ज्यामुळे आर्याची विचार करण्याची ताकदच हरवली होती आणि ती फक्त प्रतापचीच कठपुतली बनली होती. यानंतर प्रताप आर्याकडून तिच्या स्वतःच्या वडिलांच्या गालावर चापट मारून घेतो. मग तो सगळ्यांचे फोन काढून घेतो आणि लँडलाईनची वायरही काढून टाकतो. नंतर तो आर्याकडून स्वतःचे पाय दाबून घेतो. प्रताप मग म्हणतो की त्याला आर्याला स्वतःसोबत घेऊन जायचं आहे. हे ऐकून अथर्व आणि वीणा घाबरतात आणि म्हणतात की असं करू नकोस. त्यावर प्रताप म्हणतो, आर्याला माझ्यासोबत पाठवण्यासाठी तयार व्हा. नाहीतर मी तिला एका आदेशाने माझ्यासोबत घेऊन जाईनच. मला फक्त तुमची परवानगी आता हवी आहे. जेणेकरून भविष्यात आर्याच्या मनात तिच्या फॅमिलीबद्दल प्रेम जागं होऊन माझं वशीकरण तुटू नये. म्हणून तुम्ही तिला स्वतःहून मला दिलं तर चांगलंच होईल. मग तो म्हणतो, फक्त एवढं बोला की आम्ही आर्याला तुला अर्पण करतो आणि मग मी आर्यासोबत काही न करता इकडून निघून जाईल. हे ऐकताच अथर्व ठामपणे नकार देतो. मी माझी मुलगी तुला कधीच देणार नाही. आणि तो बोलतो की तू आमच्यासोबत असं का करतो आहेस. हा प्रश्न केल्यानंतर प्रताप हसतो आणि म्हणतो, मी एक राक्षस आहे. लोकांना तडफडताना बघण्यात मला खूप मजा येते. इतक्यात तो आर्याला खेचून लाथ मारतो. हे पाहून अथर्व प्रतापला मारू लागतो. पण प्रताप लगेचच आर्याला आदेश देतो की तिने आपल्या बाबांवर हल्ला करावा आणि आर्या तसंच करते. यानंतर प्रताप रागाने आर्याला सांगतो की अंशवर हल्ला कर आणि आर्या खरोखरच अंश डोकं फोडते. हे पाहून वीणा आणि अथर्व रडत रडत अंशी मरमपट्टी करतात. त्यांना कळतच नाही की आता काय करायचं. रूममध्ये अंशकडे एक फोन असतो, जो त्याने बॅटरी नसल्यामुळे चार्जिंगला लावलेला असतो. पण अंशला मार लागल्याने ताप येतो. मग अथर्व आणि वीणा खाली प्रतापजवळ येतात आणि हॉस्पिटलला जाण्याची परवानगी मागतात. पण प्रताप संतापतो आणि म्हणतो, तुझ्या नवऱ्याने पाहिलंय का माझा काय हाल केला आहे. तो आर्याला सांगतो, एक चाकू घेऊन ये. आता तुझे आई वडील पुन्हा मला मारायला आले तर तू त्यांनाच मारून टाक. यानंतर प्रताप अथर्वला सांगते की जमिनीवर नाक घास. अंशला वाचवण्यासाठी अथर्व प्रताप पुढे नाक जमिनीवर घासतो. पण हे बघूनही प्रतापला दया येत नाही. तो पुढे आर्याला सांगतो, गाणं लाव आणि नाच. आर्या सतत नाचत राहते. ती थकून जाते. पण प्रताप तिला थांबायला सांगतच नाही. बऱ्याच वेळानंतर जेव्हा स्पीकरची बॅटरी संपते तेव्हाच आर्या थांबते. तेव्हा वीणा आर्यासाठी पाणी आणते. पण प्रताप ते पाणीही तिला प्यायला देत नाही. आर्याची अशी अवस्था पाहून वीणा फक्त रडतच राहते. तेव्हा प्रताप वीणाला शांतपणे वर जाण्यास सांगतो. हे सगळं पाहून अथर्व पूर्णपणे त्रासलेला असतो आणि रागाने प्रतापला मारायला जातो. पण त्याआधीच आर्या प्रतापला वाचवण्यासाठी समोर उभी राहते. आता आर्याला पूर्ण दिवस झाला होता प्रतापच्या वशात येऊन. त्यामुळे ती एकदाही टॉयलेटला गेलेली नव्हती आणि त्यामुळेच ती तिथेच उभी राहून टॉयलेट करून टाकते. हे पाहून अथर्व परत रूममध्ये जाऊन रडतो. मग तो पटकन आपल्या फोनवरून कोणाला तरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो. पण नेटवर्क नसल्यामुळे कॉल लागत नाही. यानंतर अथर्व म्हणतो, माझ्या ऑफिसच्या बॅगमध्ये ऑफिसचा फोन आहे. कदाचित त्यातून काहीतरी होईल. पण खाली तर प्रताप बसलेला असतो. तेव्हाच प्रताप वीणाला खाली बोलावतो आणि म्हणतो, आर्याचे कपडे माझ्यासमोरच बदल. वीणा विनवते, एकदा तरी तिला आंघोळ करू दे, कारण ती खूपच घाण झाली आहे. पण प्रताप आर्याला तिथेच कपडे काढायला सांगतो आणि आर्या त्याच्या सांगण्यावरून तसंच करते. वीणा गिडगिडीत राहते. पण प्रताप आर्याला दुसरे कपडे घालायला सांगतो. यानंतर प्रताप म्हणतो, वेळ निघून चाललाय, पण हे लोक तुला माझ्यासोबत पाठवतच नाहीयेत. त्यामुळे तो अजून खाली जातो आणि घाणेरडा खेळ सुरू करतो. तो म्हणतो, आता आपण एक गेम खेळूया. अंशला 5 मिनिटात लपवा
आणि मग आर्या त्याला शोधून काढून मारेन. अथर्व आणि विना लगेचच अंशला एका ठिकाणी लपवतात. प्रताप आर्याला चिडून सांगतो, जा अंशला शोध आणि त्याला मार. मग आर्या पटकन वर जाते आणि लॉक केलेली रूम तोडते, कारण तिला वाटतं की अंश तिथेच आहे. पण खरं तर अथर्वने अंशला दुसरीकडेच लपवलेलं असतं. आर्या सर्वत्र शोधत राहते. या गोंधळात अथर्वला एक संधी मिळते. तो खाली आपल्या बॅगमधून फोन काढतो. थोड्या वेळाने शोधत शोधत आर्या अंशला छतावर शोधून काढते. तेव्हा वीणा आणि अथर्व अंशला वाचवण्यासाठी धावतात. पण आर्या या दोघांनाही खूप वाईटरित्या जखमी करून टाकते. मग अंश पडून जाण्याचा प्रयत्न करतो, पण आर्या त्याला पकडून खाली फेकते. हे पाहून वीणा आणि अथर्व पटकन खाली धावतात आणि बघतात की अंशची अवस्था खूपच गंभीर आहे. वीणा घाबरून म्हणते, हा अजूनही जिवंत आहे. त्याला ताबडतोब हॉस्पिटलला न्यायला हवं, नाहीतर आपण त्याला गमावू. हे ऐकून प्रताप म्हणतो, मी आता आर्याच्या हातून अंशला मारून टाकतो. जर तुम्हाला अंशला वाचून हॉस्पिटलला न्यायचं असेल तर आर्याला मला अर्पण करावं लागेल. म्हणजेच अथर्व आणि वीणाला सांगावं लागेल की ते आर्याला प्रतापला सुपूर्द करतायत. अथर्व आणि वीणा इतक्या यातना सहून थकले होते की शेवटी त्यांना अंशला वाचवण्यासाठी म्हणावं लागतं की हो, आम्ही आर्याला तुला अर्पण करत आहोत. जाण्यापूर्वी अथर्व आर्याला घट्ट मिठी मारतो आणि चोरून तिच्या पॅन्टच्या खिशात फोन टाकतो, जेणेकरून तो आपल्या मुलीचं लोकेशन ट्रॅक करू शकेल. यानंतर प्रताप आर्याला घेऊन निघून जातो. मग अथर्व वीणाला सांगतो की अंशला लगेचच हॉस्पिटलला घेऊन जा. आर्याला थांबवण्याच्या प्रयत्नात अथर्वचा हात फारच गंभीर झालेला असतो. तरीसुद्धा तो लोकेशन ट्रॅक करत करत आर्याच्या मागे निघतो. इकडे आपण प्रतापला पाहतो, जो आपल्या अड्ड्यावर पोहोचतो. तिथे त्याने आधीच अनेक मुलींना आपल्या वशात करून ठेवलेलं असतं. त्या सगळ्या प्रतापचं प्रत्येक गोष्टी ऐकत होत्या आणि प्रताप त्यांच्याकडून आपल्या सगळ्या प्रकारचे काम करून घेत होता. तिथे प्रताप आर्याला सगळ्यांची ओळख करून देतो आणि म्हणतो, या सगळ्या तुझ्या बहिणी आहेत आणि आता तू पण यांच्यासोबतच राहून माझं सगळे काम करशील. दरम्यान अथर्वही प्रतापच्या ठिकाणी पोहोचतो. पण तिथे पोहोचतात प्रतापच्या वशातील सगळ्या मुली त्याच्यावर तुटून पडतात, त्याला ओरबडतात, इतकं की तो उठूही शकत नाही. तेव्हाच प्रताप तिथे येतो. अथर्व म्हणतो की जेव्हा मला मरायचंच आहे तर मी स्वतःच्या मुलीच्या हातूनच मरेन. हे ऐकून प्रताप आर्याला बोलावतो आणि जसा तो आर्याला वडिलांना मारायला सांगणार असतो, तसाच अचानक प्रताप आर्याच्या दोन्ही कानात कात्री घुसवतो, जेणेकरून आर्या काहीही ऐकू शकणार नाही. पण लगेचच अथर्व प्रतापला जमिनीवर आपटून बेशुद्ध करतो. प्रतापला शुद्ध आली तेवढ्यात तो काहीही बोलू शकेल त्याआधीच अथर्व त्याची जीभ काढून टाकतो. त्या यातनेमुळे प्रताप खूप तडफडतो, कारण आता तो कधीच बोलू शकणार नव्हता. अशा प्रकारे अथर्वने आर्यासह तिथे कैद असलेल्या इतर सगळ्या मुलींना वाचवलं. यानंतर सीन बदलतो 10 वर्षांनी. आपल्याला पुन्हा मूव्हीच्या सुरुवातीचा तोच सीन दाखवला जातो, जिथे एक माणूस मेला उंदीर उचलतो आणि तो माणूस कुणी दुसरा नसून स्वतःच अथर्व असतो आणि त्याची दाढी वाढलेली असते. चेहऱ्यावर खोल नैराश्य दिसतं. मग अथर्व एका खोलीत येतो. हातात चहापत्ती आणि तो मेलेला उंदीर घेऊन तो प्रतापला खायला देतो, ज्याला त्याने कैदेत ठेवलेलं असतं. त्यानंतर अथर्व त्याच्यासमोरच केळं खातो. भुकेने तडफडणारा प्रताप केळं मागतो, पण अथर्व त्याला मेला उंदीर आणि चहापत्ती खाण्यासाठी देतो. म्हणजेच गेले 10 वर्ष अथर्व प्रतापला अशाच यातनात देत होता. मग अथर्व प्रतापला म्हणतो, तू स्वतःला राक्षस म्हणवायचास ना, आता तुझ्यासाठी मीच शैतान झालेलो आहे. हे बोलून अथर्व खोलीतून बाहेर येतो आणि आपल्या घरात जातो, जिथे वीणा आणि अंश यांचे फोटो ठेवलेले असतात. म्हणजेच कदाचित त्या पावसाच्या रात्री कार अपघातात वीणा आणि अंश मरण पावले होते. मग आपल्याला आर्या दिसते, जी आजही प्रतापच्या वशीकरणात अडकलेली होती आणि तिची अवस्था अतिशय वाईट झाली होती. असं म्हणता येईल की ती एक जिवंत प्रेतच बनली होती, जिला फक्त अथर्वच सांभाळत होता. आणि म्हणूनच अथर्व प्रतापला इतकं तडपवत होता, कारण त्याच्यामुळेच अथर्वने आपलं सगळं काही गमावलं होतं. आणि वश हा चित्रपट इथेच संपतो. तर मंडळी, ही होती वश या चित्रपटाची संपूर्ण कथा. आता या भागात आपण पाहिलंच आहे की प्रतापने आर्याला आपला वशात घेऊन एका रहस्यमय खेळाची सुरुवात केली होती. तिचं वागणं पूर्णपणे बदललेलं होतं आणि त्या बदल्यामागचं रहस्य अजूनही उलगडलं नव्हतं. पण खरी कहाणी तर आता सुरू होते, कारण दुसऱ्या भागात सत्य अजून भयानक रूप घेऊन समोर येणार आहे. चला तर मग बघूया वश पार्ट 2 मध्ये पुढे काय घडलं. यानंतर आपल्याला 12 वर्षानंतरचा सीन दाखवला जातो, जिथे आपण अनेक मुलींना शाळेत पाहतो. मग जेव्हा त्या मुली लंचसाठी येतात, तेव्हा थोड्याच वेळात सगळ्याच मुली शांत होतात. हे पाहून तिथं उपस्थित स्टाफला आश्चर्य वाटतं की या मुलींना अचानक काय झालं. तेव्हाच तिथे एका माणसाची एंट्री होते. तो येताच सगळ्या मुलींना आदेश द्यायला लागतो आणि मग आपल्याला समजतं की त्या मुलींनी जे अन्न खाल्लं होतं, त्यात त्या माणसाने काहीतरी मिसळलं होतं, ज्याच्या जोरावर या सगळ्या मुली आता त्याच्या वशात गेल्या आहेत. यानंतर तो माणूस तिथे बसलेल्या 10 मुलींना काही आदेश देतो आणि त्या मुली काहीही न बोलता लगेचच निघून जातात.
हे पाहून स्टाफ मेंबर्स घाबरू लागतात. मग आपण एका शिक्षिकेला पाहतो जी क्लासमध्ये शिकवायला येते, तर संपूर्ण क्लास रिकामा असतो. तेवढ्यात ती पाहते की एक मुलगी छतावरून उडी मारते आहे आणि जागेच मरण पावते. आणि जसंच ती मान वर करते, तिथे अजूनही 9 मुली छतावर उभ्या असतात, उड्या मारायला तयार. म्हणजे त्या माणसाने या मुलींना उडी मारायचा आदेश दिला होता. हे पाहून संपूर्ण शाळेत गोंधळ उडतो. प्रिन्सिपल, गार्ड आणि बाकी सगळ्या मुलींना वाचवायला छतावर जातात. पण प्रिन्सिपल जेव्हा त्या मुलींना खाली उतरवायला सांगतात, तेव्हा त्या म्हणतात, "आम्हाला आदेश पाळायलाच पाहिजे, नाहीतर ते आमच्यासाठी बरं होणार नाही." यावर प्रिन्सिपल विचारतात, "कोणाचा आदेश?" पण त्या मुली काहीच सांगत नाही. आणि जसा गार्ड त्यांना वाचवायला पुढे येतो, त्या मुली ओढीने उडी मारतात आणि सगळ्यांचा मृत्यू होतो. हे पाहून सगळेच थक्क होतात. दरम्यान आपण अथर्वला आर्याबरोबर पाहतो, जिथं आजही आर्या अगदी जिवंत प्रेतासारखी आहे, फक्त चेहऱ्यावर एक खोटं हास्य घेऊन बसलेली. आणि अथर्व तिची पूर्ण काळजी घेतो. मग अथर्व जेव्हा मार्केटमध्ये सामान घ्यायला जातो, न्यूजवर सतत हेच दाखवलं जात होतं की कशाप्रकारे 10 मुलींनी रांगेतून शाळेच्या छतावरून उडी मारली. प्रिन्सिपल सांगत होती की त्या मुली कोणाच्या तरी आदेशावरून हे करत होत्या. हे ऐकताच अथर्वचे डोळे विस्फारले जातात, कारण त्याला खात्री होती की नक्की कोणीतरी त्या मुलींवर वशीकरण केलं आहे. दरम्यान शाळेत सगळ्या मुलींचे आईवडील आपल्या मुलींना न्यायला आलेले असतात, पण कोणतीही मुलगी काही बोलत नाही. पोलिसांनी शाळा निगराणीत घेतलेली असते, मात्र इन्स्पेक्टरला समजतच नाही की नक्की काय घडलं आहे. इकडे अथर्व एका खोलीत जातो, जिथे त्याने प्रतापला कैदेत ठेवलेलं असतं आणि त्याला सतत छळत असतो. अथर्व त्याला विचारतो, "तुझ्या व्यतिरिक्त ही विद्या अजून कोणाला माहिती आहे का?" यावर प्रताप फक्त हसू लागतो. दरम्यान शाळेत एक मुलगी वशात गेलेली नव्हती, कारण ती जेवण घेण्याआधी वॉशरूमला गेली होती. त्यामुळे ती वाचली होती. पोलीस तिला विचारतात, "कॅन्टीनमध्ये कोणाला पाहिलंस का?" पण ती मुलगी काहीच सांगू शकत नाही. मग इन्स्पेक्टर कॅन्टीनमध्ये येतो. तिथल्या मुलींची अवस्था पाहून तो हादरतो. तेव्हाच एक मुलगी इन्स्पेक्टरला सांगते, "अंकल म्हणाले आहेत आम्हाला प्रताप पाहिजे, नाहीतर आमच्यातली एकही मुलगी जिवंत राहणार नाही. आणि जर प्रताप मिळाला नाही तर पूर्ण शहरावर संकट कोसळेल." हे ऐकून इन्स्पेक्टर विचारतो, "कोणते अंकल? नाव सांग मला." पण त्याआधीच ती मुलगी अचानक ओरडते आणि बाकीच्या मुलींना सांगते, "मी पोलिसांपर्यंत आपली गोष्ट पोहोचवली आहे." मग त्या मुली म्हणतात, "अंकलने जसं सांगितलंय तसंच करावं लागेल." हे ऐकताच अर्ध्या मुली पोलिसांवर आणि शिक्षकांवर हल्ला करून शाळेतून पळून जातात. प्रिन्सिपल पाहतात की या मुलींनी कॅन्टीनच्या स्टाफलाही ठार मारला आहे. यानंतर आपण पाहतो की या मुली सगळ्या शहरात पसरतात आणि अगदी झॉम्बीसारख्या लोकांवर हल्ला करायला लागतात. कोणी बस ड्रायव्हरला मारत होतं, तर कोणी रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकस्वारांवर तुडून पडत होतं. इतकंच नाही तर एक मुलगी थेट पेट्रोल पंपवर जाऊन मोठा स्फोट घडवून आणते. हे सगळं न्यूजवर पाहून अथर्व हादरून जातो. त्यानंतर तो कारने कुठेतरी जातो आणि काही बॉक्स विकत आणतो. मग ते बॉक्स तो घराच्या कोपऱ्यात ठेवतो. त्या बॉक्समध्ये काय आहे हे आपल्याला पुढे कळेलच. यानंतर अथर्व थेट प्रतापकडे जातो आणि जंजिराने त्याचे हात पाय तोंड घट्ट बांधतो आणि मग शाळेकडे निघतो. इकडे शाळेतलं दृश्य खूपच भयंकर होतं. मुलींचे आईवडील आपल्या मुलींची अशी अवस्था पाहून रडत होते, कारण आत बसलेल्या मुली काहीही बोलत नव्हत्या आणि अर्ध्याहून जास्त मुली बाहेर शहरात हाहाकार माजवत होत्या. यानंतर एका मुलीने इन्स्पेक्टरला सांगितलं, "तुम्ही प्रतापचा शोध लावा, कारण थोड्या वेळातच अजूनच भयानक गोष्टी घडणार आहेत." हे ऐकून पोलीस घाबरतात. तेवढ्यात तिथे अथर्व येतो आणि म्हणतो, "प्रतापचा शोध घेण्याची गरज नाही, तो माझ्याकडे आहे." तेव्हा इन्स्पेक्टर अथर्वला विचारतो, "तू कोण आहेस आणि इथे का आलायस?" यावर अथर्व सांगतो, "या सगळ्या मुली कुणाच्या तरी वशात आहे आणि त्यांना तोच बाहेर काढू शकतो ज्याने त्यांना वश केलेला आहे." आणि इकडे शाळेतल्या मुली लोकांवर हल्ले करणं थांबवत नव्हत्या. पोलिसांनी काही मुलींना पकडून ठेवलं होतं, पण राग शांत न झाल्यामुळे त्याही विचित्रपणे वागू लागल्या होत्या. मग अथर्व म्हणतो, "ज्या राक्षसाने हे सगळं घडवलंय तो इथेच कुठेतरी आहे." आणि त्या क्षणी तिथे एक माणूस येतो. हसत हसत म्हणतो, "हे सगळं माझंच काम आहे." तो सर्व पॅरेंट्सना धमकावतो, "माझा जीव घेण्याचा विचारसुद्धा करू नका, कारण मला काही झालं तर या सगळ्या मुली आधी सगळ्यांना संपवतील आणि मग स्वतःलाही जाळून टाकतील." हे सांगून तो एक डेमो दाखवण्यासाठी एका मुलीला चाकू देतो आणि म्हणतो, "चल आपला हात काप." तेव्हा ती मुलगी खरंच तसं करायला लागते. हे पाहून तिचे आई वडील हंबरडा फोडतात, पण तो माणूस मात्र खदखदून हसत राहतो. हे पाहून इन्स्पेक्टर संतापतो आणि बंदुकीने त्याला मारायला जातो. पण त्याच वेळी ती मुलगी उलट इन्स्पेक्टरलाच तो चाकू मारते. तेव्हा तो माणूस म्हणतो, "मला मारण्याचा प्रयत्न कराल तर असंच होईल." मग तो पुढे सांगतो, "मला या अथर्वशी बोलायचं आहे, म्हणून ही जागा रिकामी करा." पण आई-वडील आपल्या मुलांना सोडून जायला तयार नव्हते. त्यावर तो माणूस इन्स्पेक्टरची बंदूक घेतो आणि एका मुलीकडे बघून म्हणतो, "जो कोणी इकडून गेला नाही त्याला गोळी घाल आणि हो, आपल्या आई-वडिलांनाही संपव." हे ऐकून ती मुलगी रडत रडत स्वतःच्या आईवडिलांना ठार करते.
हे पाहून अथर्व सगळ्यांना म्हणतो, त्यांचं ऐका, इकडून निघून जा, नाहीतर सगळे मारले जातील. मग लोक घाबरून तिकडून निघून जातात. यानंतर तो माणूस अथर्वला विचारतो, प्रताप भाऊ कुठे आहेत? तेव्हा अथर्व म्हणतो, त्याला मी माझ्या घरी कैद करून ठेवलंय. हे ऐकून तो माणूस चकित होतो. तू माझ्या मोठ्या भावाला असं कैद करून कसं ठेवलंस? ते माझे गुरु आहेत. ते कुणालाही वश करू शकतात. जर माझं डोकं फिरलं तर मी संपूर्ण शहर नरक बनवेन. यावर अथर्व शांतपणे उत्तर देतो, जे करायचं ते कर. काहीही असो, मी तर आधीच मेल्यासारखाच आहे. गेल्या 12 वर्षापासून मी तुझ्या भावाला तडपवत जगतोय. हे ऐकून तो माणूस संतापतो आणि म्हणतो, मला माझा भाऊ हवा. पण अथर्व ठामपणे म्हणतो, देईन तुला. पण त्याआधी तू माझ्या मुलीला वशातून बाहेर काढ. मग मी तुझ्या भावाला सोडेन. यानंतर अथर्व त्या माणसाशी काहीतरी बोलतो आणि आपण पाहतो की तो माणूस थेट प्रिन्सिपलला बोलावतो व म्हणतो, मला आणि या सगळ्या मुलींना इकडून दूर जायचं आहे. बसची सोय करा. आणि जर रस्त्यात मी एकाही पोलिसाला पाहिलं तर या सगळ्या मुली स्वतःला जाळून टाकतील. यानंतर तो माणूस अथर्व आणि त्या मुलींना घेऊन अथर्वच्या घरी निघतो. रस्त्यात त्याला एक मुलगी तिथेच भटकताना दिसते. तो तिला पण बसमध्ये बसायला सांगतो, पण ती मुलगी पळून जाते. आता ती का पळाली हे आपल्याला पुढे कळेलच. यानंतर तो माणूस अथर्वला विचारतो, माझा भाऊ किती महान आहे, मग तू त्यांना कैद कसं करून ठेवलंस? ते तर माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त काळा जादू जाणतात. त्यावर अथर्व शांतपणे विचारतो, तुला तुझ्या भावाची आठवण 12 वर्षांनीच का आली? तेव्हा तो माणूस सांगतो, मी एक दिवस भावाला भेटायला गेलो होतो, पण ते आपल्या ठिकाणी नव्हते. मला वाटलं की नेहमीप्रमाणे तो विद्या शिकायला गेला असेल, कारण ते असं बऱ्याचदा करायचे. पण मग वर्ष गेली आणि मी त्यांचा शोध घ्यायला लागलो. खरं तर मला त्यांच्याकडून अजून विद्या शिकायची आहे, ज्यामुळे मी सहज कुणालाही वश करू शकेन. म्हणजेच हा माणूस सर्वात जास्त ताकदवान म्हणजेच हा माणूस सर्वात ताकदवान बनू इच्छितो, जो सगळ्यांना वशात ठेवू शकेल. यानंतर हे लोक अथर्वच्या घरी पोहोचतात. तो माणूस अर्ध्या मुलींना बाहेर नजर ठेवायला सांगतो आणि उरलेल्या मुलींना बॉडीगार्ड बनवून आत घेऊन जातो. आत आल्यावर जेव्हा तो माणूस आर्याला पाहतो, तेव्हा थक्क होऊन जातो. ही 12 वर्ष अशीच आहे. तो माणूस म्हणतो, इतका मोठा चमत्कार तर माझा भाऊच करू शकतो आणि यासमोर माझी विद्या काहीच नाही. अथर्व म्हणतो, आर्याला नीट कर, मग मी तुला तुझ्या भावाशी भेटवतो. पण तो माणूस आधी आपल्या भावाला पाहण्याची जिद करतो. यानंतर अथर्व त्या माणसाला आपल्या गुप्त खोलीत नेतो, जिथे प्रताप कैदेत होता. हे पाहून राजनाथ थक्क होतो की अखेर त्याच्या मोठ्या भावाला प्रतापला अशा अवस्थेत ठेवलं गेलं आहे. तेव्हा राजनाथ अथर्वला सांगतो, नक्कीच तू माझ्या मोठ्या भावाकडून काहीतरी कर्ज घेतलं असेल. म्हणूनच तुझी मुलगी अजूनही वशीकरणातून मुक्त झालेली नाही. कारण असं वशीकरण फक्त कर्ज घेतल्यानंतरच शक्य आहे. जसं मी या मुलींवर वशीकरण केलं आहे. हे वशीकरण फार काळ टिकणार नाही. जास्तीत जास्त 4-5 तास किंवा 1 दिवसपर्यंत टिकेल. तू नुकतंच पाहिलं ना, मी त्या मुलीला बसमध्ये यायला हाक मारली, पण ती उलट पडून गेली. कारण तिच्यावरचं वशीकरण संपलं होतं. मी या मुलींच्या जवळ आहे तोपर्यंतच हे वशीकरण मजबूत राहील. पण जसंच मी त्यांच्यापासून दूर जाईल, तसं ते वशीकरण कमजोर होईल. हे ऐकून अथर्वला आठवतं की जेव्हा प्रताप पहिल्यांदा त्याला भेटला होता, तेव्हा त्याने अथर्वच्या चहाचे पैसे दिले होते. ₹10. फक्त तेच ₹10 जर अथर्व प्रतापला परत देईल, तर आर्या वशीकरणातून मुक्त होईल आणि ती पूर्णपणे बरी होईल. मग अथर्व ताबडतोब ₹10 घेऊन प्रतापकडे जातो. प्रतापचे हात, पाय आणि तोंड चैनीने बांधलेले असतात. प्रतापच्या तोंडावर चैन घालण्याचं कारण असं होतं की राजनाथला हे दिसू नये की प्रतापची जीभ कापली गेली आहे. हे सगळं आधीच अथर्वने नीट प्लॅन करून ठेवलं होतं. त्याने अजूनही बरेच प्लॅन तयार केलेले असतात, जे पुढे उघड होतीलच. जसंच अथर्वने प्रतापच्या हातात ₹10 दिले, तसंच आर्या हळूहळू वशीकरणातून बाहेर येऊ लागते आणि ती पूर्ण बरी होऊ लागते. पण तिला काहीही ऐकू येत नव्हतं, कारण अथर्वने शेवटच्या क्षणी आर्याला वाचवण्यासाठी तिच्या कानात एक कात्री घुसवली होती. आर्या पूर्णपणे बरी झाली होती आणि तिने प्रतापला पाहताच खूप रागाने प्रतिक्रिया दिली. तेव्हा अथर्व तिला बाहेर घेऊन गेला. दरम्यान राजनाथ प्रतापजवळ गेला आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. पण प्रताप काहीच बोलू शकत नव्हता. हे पाहून राजनाथला समजतं की प्रत्यक्षात अथर्वने प्रतापची जीभ कापून टाकली आहे. हे कळताच राजनाथ पूर्णपणे संतापला आणि अथर्वला निर्दयपणे मारू लागला. तो ओरडत म्हणाला की एक शेवटची विद्या मला माझ्या मोठ्या भावाकडून शिकायची होती, पण तो तर आता बोलूच शकत नाही, तर मी ती विद्या कशी शिकणार? आणि जर मला ती एकट्याने शिकायची झाली तर मला वर्षानुवर्षे लागतील. यानंतर राजनाथ अथर्वला धमकावत म्हणतो, आता मी तुझी फारच वाईट अवस्था करणार आहे. जशी मी यातना सहन करतोय, तसाच तूही तडपशील. मी तुझ्या मुलीला कायमची घेऊन जाणार आहे. पण अथर्व संतापून म्हणाला, जर तू माझ्या मुलीला अजून एकदा हात लावला, तर तुझेही मी तेच हाल करेन जे प्रतापचे केले आहेत. तेवढ्यात राजनाथने आर्यावर लाथ मारली, पण त्या क्षणी लक्षात आलं की सभोवती मोठमोठे लाऊडस्पीकर ठेवलेले आहेत. अथर्वने लगेचच ते सुरू केले.
सुरू करण्याआधीच त्याने स्वतःच्या कानात इअरप्लग्स लावले होते आणि मग त्या स्पीकरमधून अशा प्रकारच्या आवाजांचा प्रचंड दणका उमटला की ज्यामुळे सामान्य माणसाला ऐकायलाही फार त्रास होईल. आणि याचाच फायदा घेत अथर्वने राजनाथच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्यामुळे राजनाथ बेशुद्ध पडला. मग अथर्वने प्रताप आणि राजनाथ दोघांनाही त्याच खोलीत कैद करून टाकले. काही तासानंतर सर्व मुली हळूहळू पूर्णपणे बऱ्या होऊ लागल्या आणि त्या आपापल्या घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपल मॅडम आणि पोलीस इन्स्पेक्टर अथर्वकडे आले. ते जाणून घेऊ इच्छित होते की प्रताप आणि राजनाथला कोणती शिक्षा द्यायची. तेव्हा अथर्व म्हणाला, यांना कोणती शिक्षा मिळायला हवी हे मी ठरवेन. कारण जर हे बाहेर गेले तर हे कोणालाही वशीकरणात अडकवू शकतात. म्हणूनच मी त्यांना रोज यातना देईन. रोज टॉर्चर करून मारत राहीन. ना त्यांना जगू देईन ना त्यांना मरू देईन. अशा प्रकारे अथर्वने आपल्या मुलीचा बदला घेतला आणि तिला पूर्णपणे बरीही केलं. पण आर्या 12 वर्षापासून एका व्हीलचेअरवर बसलेली असल्यामुळे तिला पूर्णपणे सावरायला थोडा वेळ लागणारच होता. आणि मंडळी, इथेच वश 2 हा चित्रपट संपतो. तर हे होतं वश आणि वश 2 या चित्रपटांचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. या चित्रपटाने शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच थरारक अनुभव दिला असेल. पण खरी गोष्ट आता तुमच्याकडे आहे. तुम्हाला काय वाटतं? या चित्रपटाचं असं एंडिंग होणं योग्य होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच अजून थरारक चित्रपट व वेब सिरीजचे स्पष्टीकरण पाहायचे असतील तर आमच्या चित्रपट व्याख्याती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.